हाय एव्हरीवन, आज आहे पप्पांचा बर्थडे. सो इथे मी आता आली ड्युटीवरून. त्याच्यानंतर कृषीचा मस्त धिंगाणा चालू होता. आता त्रास देत होता त्याच्यानंतर. आणि त्यानंतर ना आम्ही छोटीशी घरच्या घरीच पार्टी ठेवली होती. सो त्याच्यासाठी मी येतानाच मम्मीसोबत आलेली माझे मम्मी पप्पा पण येणार होते. सो त्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं बाहेरूनच. सो बॉम अँड डिलिशियस म्हणून एक आउटलेट आहे वाकणमध्ये. तिथे खूप छान होमली फूड देतात. सो तिथून आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेली. हेच कपडे घालणार दिवशी माझ्या पाठीपाठीच करत होता आणि मी रेडी व्हायला रूममध्ये गेली. सो तो पाठीपाठीच आला आणि तो युजली मला नेहमी सांगतो की हे घाल, हे चांगलं दिसतंय, हे इयरिंग घालते. सो त्याचं तेच सुरू होतं. त्यानंतर आले माझे मम्मी पप्पा आणि दीदींचे मिस्टर आणि सासूबाई आल्या. तो नेहमी माझ्या पप्पांना बघून सल्यूट करतो, हे त्याचं ठरलेलं आहे. पण आज तो नाटके करत होता जरा. मला काही जास्त वेळ नव्हता. मी ड्युटीवरून येऊन जास्त काही बनवता नाही येणार जेवणासाठी, म्हणून आम्ही रेडी टू मेक फ्राईज आणि चीज बॉल्स आणले होते. आणि मी इथे मॉकटेल्स रेडी करत होती. सो जामूनचं मॉकटेल बनवत होते मी. तर त्याचं मी साईड बाय साईड प्रिपरेशन चालू केलेलं. बाकी आम्ही स्टार्टर्स वगैरे स्टार्ट केलेले, म्हणजे असं खायला. आणि मम्मींनी चिकन तंदूर बनवलेलं घरी. सो ते सगळं सर्व केलं आणि मग मी मॉकटेल बनवायला घेतलं. मम्मींना हे नको होतं, मग मम्मींनी हेच कोक पिला, डाएट कोक. आफ्टर दॅट काय नाही, आमचा केक कटिंगचा प्लॅन होता. गप्पा टप्पा सुरू होत्या सर्व. आणि देन अगेन तेच गेट टुगेदर असल्यामुळे छान इकडच्या तिकडच्या गप्पा होतात, मस्त वाटतं. ॲक्च्युली गरमी खूप होती, त्याच्यामुळे इतकं असं म्हणजे थंड प्यावंसं वाटत होतं खूप काय. म्हणून मी म्हटलं ॲटलिस्ट जेवण तर नाही बनवलं, ॲटलिस्ट हे तरी सर्व करते सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आम्ही सॉंग्स वगैरे प्ले केलेले मस्त आणि छान एन्जॉय करत होते सगळे. आणि मग केक कटिंग आल्यावर कृषूला केक बघून इतका एक्साईट झाला होता. आणि तो असं सगळ्यांना सांगत फिरत होता की माझा आणि अनुचा बड्डे आहे. सो त्याला फुल असं त्याचा बड्डेचा फील आहे असं देण्यासाठी माझ्या पप्पांनी त्याला बुके आणि गिफ्ट जे काय आणलेलं ते त्यालाच दिलं आणि त्याची मजा घेत होते खूप. नंतर आम्ही केक कटिंग केलं आणि फुल तो केक खायला हे झालेला, म्हणजे खूपच तो कंटिन्यू त्याला केक खूपच आवडतो, त्याच्यामुळे तो एन्जॉय करत होता केक. सो सगळेच खूप एक्सायटेड आणि हॅपी होते बिकॉज पप्पांचा रोल ॲज सच फॅमिलीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि करतात ते अजून पण. त्यांचा सपोर्ट, त्यांचा गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेली बेसिसवर पण ते खूप असे मोटिवेट करत राहतात आणि एनकरेज करतात फॉर अस टू इम्प्रूव्ह इन एव्हरी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, टू डू गुड ॲट वर्क प्लेस, टू कीप गुड वॉट टू से कंट्रोल ऑन डाएट, फूड हॅबिट्स आणि मग रेग्युलर एक्सरसाइजिंग अँड ऑल. अँड ही डज हिमसेल्फ एव्हरीथिंग, लाईक फ्रॉम मेडिटेशन टू एव्हरीथिंग. सो ही डज इट अँड ही मोटिवेट्स अस ऑल टू डू द सेम. For that we are all grateful to him, and not only that, up till now also he has done so much of hard work, and his contribution has given us this pleasure, I'll say, to have like every comfort, and I'll say all the facilities that we have, all the goodness we have till date at home. So we are very thankful to him, and every year we try to make his birthday special in some or the other way. आम्ही आयदर बाहेर वगैरे जातो, पण यावेळेस काही बाहेर जायला जमलं नव्हतं. आणि त्यांच्या बर्थडेला पुरणपोळी आणि रस हा दरवर्षी असतोच, म्हणजे मम्मी दरवर्षी बनवताच न चुकता. सो त्यांना खूप आवडतो रस पुरणपोळी, सो तो मेन्यू पण असतो. काय नाही, त्यानंतर आम्ही केक कटिंग वगैरे केलं, मग गिफ्ट्स वगैरे शेअर केले. त्यानंतर पुन्हा मग कृषीचं मस्ती तर सुरूच होती, तो खूपच एक्साईट झालेला. काही नाही, त्यानंतर मग मम्मी पप्पा पण निघाले, सगळे दीदी जिजू कृषी पण निघाले. आणि मग
छान होतं, म्हणजे फुल आमचं तर आम्ही इतके फुल झालेलो, इतकं खाल्लं होतं. पण मग असं गप्पा मारत मारत कधी खाल्लं गेलं ते कळालंच नाही. आणि ओव्हरऑल खूप मजा आली. म्हणजे मी तर थकले होते ॲक्च्युली ड्युटीनंतर, पण मग असं सगळे असले की आपण करत जातो आणि आपल्याला असं लक्षात नाही येत आपण कंटाळलेला, म्हणजे थकवा निघून जातो बेसिकली आपला. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओजमधून रिलेट होत असेल, तुम्हाला जर आवडत असतील फॅमिली टाईम किंवा माझे डेली ब्लॉग्स, कुकिंग रेसिपीज, तर मला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करा. बोलणार आहे असले कशाला आले. आम्ही ॲक्च्युली औषण करायचं विसरलो होतो. आधीच आम्ही केक कटिंग केलं आणि नंतर मम्मींच्या लक्षात आलं की ताट वगैरे केलेलं पण गोंधळात ते राहून गेलेलं. देन मग आम्ही नंतर औक्षण केलं. सगळ्यांनी एकानंतर एक औक्षण करून घेतलं. सो इट इज द पार्ट ऑफ आवर कल्चर. लाईक सगळ्यांच्या बड्डेजमध्ये हे महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये तर ॲटलिस्ट दिस इज द कॉमन ट्रेडिशन. लाईक इट इज मस्ट ऑन बर्थडेज. मग तुम्ही किती पण लहान असाल टू एजेड, हे आपण औक्षण हे करतोच. सो हे आमच्याकडून राहिलं होतं. सो आम्ही नंतर केलं पण ते. मी पप्पा वगैरे सगळे निघायच्या वेळेस मग आम्ही हळदी कुंकू वगैरे लावलं सगळ्यांनी. आणि क्रिशूची खूप मस्ती सुरू होती. तो खूपच असा होता की नका जाऊ, कुठे चालले वगैरे. आणि मग त्याला म्हटलं की तू जा त्यांच्यासोबत, तर मग म्हणायचं नाही मी माझ्या घरी जाणार वगैरे. आणि खूप तो असं म्हणायला असं झालेलं कसं तरी झालं, त्याला मजा येत होती आणि सगळे चाललेलं तर. आणि खूप मस्ती करत होता. मम्मी बिना हळदी कुंकू लावता असं घरी आलेलं कोणाला जाऊन देत नाही युजली. त्या न विसरता हे करतातच. आम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्याला घेतलं लावून हळदी कुंकू. काहीतरी मस्ती धिंगाणाच कंटिन्यू सुरूच होता. कोणी ना कोणी काहीतरी टिंगल करत होतं, कुणाचं काय तर कुणाचं काय असं सुरूच होतं. आणि खूप उशीर झालेला, ऑलमोस्ट 11 वाजले होते. पण असे सगळे हाय ऑन एनर्जी होते एकदम. माझ्या पप्पांसोबत पण कृषी खूप जास्त मस्ती करतो. त्यांना खूप आवडतं मस्ती करायला. त्यांच्यासोबत बोलतो, माझे फ्रेंड आहेत ते, आणि त्यांना घाबरतो पण. सो त्याचं असं मिक्स्ड असतं, कधी असं तर असं. सगळं मस्त एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही खाली जातो ते सोडायला मम्मी पप्पांना. आणि असं होतं आमचं होमली बर्थडे सेलिब्रेशन पप्पांचं. सो आय लाईक द व्लॉग. थँक्यू सो मच.